पसंद करता ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, यह हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। मला माहिती तुमच्या मुलाने काय केलं? संकेतने नलीचा चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न केलाय काकू. नाही नाही, हे शक्य नाही. काय हो, अशा गुन्हेगारी वृत्तीच्या मुलासाठी तुम्ही आमच्याशी भांडायला आलात? आधी तुमच्या मुलाचे पराक्रम बघा आणि मग आमच्या वेदवर आरोप करा. वेद आमचा खोटं बोलणार नाही, कधी चुकीचं वागणार नाही. आणि वेद तसा वागला असेल तर तुमचा मुलगा त्यानं केलेल्या वाईट कर्माची फळं भोगतोय. असा कांगावा का करताय तुम्ही? नाही नाही, तुम्ही सगळी माणसं मिळून ना माझ्या संकेतावर नको नको तसे आरोप लावताय. माझं संकेत असं काही करणारच नाही. त्या नलीचा आणि या वेदचा काहीतरी डाव आहे. पण तुम्हाला सांगते, मी सोडणार नाही तुम्हाला. लक्षात ठेव वेद. धमक्या कोणाला देताय? काय बोलताय? कोणाला बोलताय? याचं काही भान आहे का? होत आहोत आम्ही, आणि वेदवर असे बिनबुडाचे आरोप नाही लावायचे. काका नको. या बाईला आधी बाहेर जायला सांग. काय करायचं ते कर म्हणावं. लक्षात ठेवायचं, गाठ खोतांची आहे. आई आई, कालपासून तू काही खाल्लं नाहीयेस. थोडं खाऊन घे चल. आई, नली बरी आहे ना? हो हो हो, ती बरी आहे. 4 घास उपमा खाल्लाय तिने. का पण तू सुद्धा थोडं खाऊन घे चल. माझी इच्छाच होत नाही रे. आई, असं उपाशी राहून प्रॉब्लेम संपणार आहे का? संपणार असतील तर कायमचा उपवास करेन मी. असं का बोलतेस तू? नलीला जरा त्रास झाला की तू लगेच डिस्टर्ब होतेस. आई, मी जन्म दिलाय तिला. तिच्या दुःखाला, या परिस्थितीला मी जबाबदार आहे. आई, पण तू, मी, आपण कायम नलीसोबत आहोत ना. पण फायदा काय? आपल्या असण्यानं तिच्या आयुष्यातलं दुःख भोग कमी झालेत का? ऋषी, माझ्यात आणि नलीत वाद होतात, आबोला असतो, पण माझं प्रेम कमी नाही झालंय. आई, अगं तुझं प्रेम, माया, आधार याबद्दल मला, नलीला जराही शंका नाहीये ग. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात भोग असतात, मान्य आहे मला. अरे पण किती? त्याला सीमा? नलीच्या जन्मापासून हे दुष्टचक्र सुरूच आहे. थांबेल, वेळ आली ना की तेही थांबेल. आई, ज्यानं जन्म दिला, दुःख दिलं, तोच सुख पण देईलच की. आई, परिस्थिती बदलते, पण आपण आता जुन्या गोष्टी उगाळत बसायला नको. आणि नवीन घडणाऱ्या घटना त्या भयानक नाहीये. अरे, मी नलीच्या सुखासाठी मार्ग शोधतीये, पण तिच्या सुखाआड विघ्न येतायतच. हे बघ आई, आपण इतरांसारखा विचार करायला नको. नलीच्या आयुष्यात सगळं अशुभच होणार, शुभ कधी होणारच नाही, हा विचार आपण आधी मनातनं काढून टाकूया. 1000 वेळा प्रयत्न करतेय मी, पण घडते अशुभच. आता मला सांग, त्या संकेत सारख्या मुलावर विश्वास ठेवून नली लग्नाला तयार झाली, याला काय म्हणशील? दुर्बुद्धीच म्हणावी लागेल. काय घडलं त्या संकेतच्या बाबतीत? त्या संकेतच्या आईनं कसा तमाशा केला? आई, विश्वासघात संकेतने केला होता. नली प्रामाणिकच होती आणि आहे. पण नलीच्या बाबतीत शुभ घडतंय का? घडेल आई, नक्की घडेल. लोकांना तिला तिकळी म्हणू दे, अपशकुनी म्हणू दे, त्यांना हवं ते म्हणू दे, पण आई, आपण आपल्या नलीबद्दल कायम पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायचा. तिचं आयुष्य खूप छान होणार आहे.
तिच्या आयुष्यात सुख येणार आहे आपण असाच विचार करायचा आई. मग बघ आपल्या नलीचं आयुष्य किती सुखाचं होतं ते. वेद, तू तू भिकाजी काय सांगत होता मला? हा, तू मारामारी केलीस, तू मारलंस त्या संकेतला. अरे हूं काय? अरे रवी, माझ अशा खोतांच्या दुर्गुणांपासून तू तरी दूर राहशील असं वाटलं होतं मला. नाही, खात्रीच होती माझी. आणि तूच मारलंस त्या संकेतला. असं कसं काय वागू शकतोस रे तू? काका ऐकून घेणार आहेस का? नेमकं काय झालंय हे तरी ऐकून घे. त्या संकेतचे नलीला घेऊन असलेले इंटेन्शन्स बरोबर नव्हते. म्हणजे तिला इमोशनली ब्लॅकमेल करून लग्नाचं वचन देऊन फसवत होता तो. नली सोबत फ्लर्ट करून तिला लग्नाचा नकार द्यायचा प्लॅन होता त्याचा, आणि तो मी ऐकला. काका, अरे त्या नलीला टिकळी म्हणून कमी छळतात काही लोक. त्यात हा संकेत तिच्या भावनांशी खेळत होता म्हणून मला राग आला आणि मी त्याला मारलं. काका, तुला माहितीये संकेतने नलीचा चेहरा विद्रूप करायचा प्रयत्न केला होता. काय? सुदैवाने नली सुखरूप आहे. पण आता या संकेतला वेड काय लागलंय, त्याच्या डोक्यावर परिणाम का झालाय, हे सगळं काय घडतंय काका, त्याच्याशी माझा काहीच संबंध नाहीये. अरे आता त्यात मी नलीला कॉल करायचा प्रयत्न करतोय, ती कॉल उचलत नाहीये. हे संकेतचं असं झालंय हे तिला माहितीये की नाही हे मला माहिती नाहीये. नली खरंच चांगली मुलगी आहे रे. आणि हे टिकळी वगैरे हे सगळं जुनाट कल्पना आहेत रे, थोतांड आहे. तिकडे लक्ष नको देऊ. आणि तू एका चांगल्या सुसंस्कृत घरातल्या मुलीला कोणी फसवू नये म्हणून त्या संकेतला समज दिलीस ना, हे योग्यच केलंस. योग्यच केलंस. आणि तिला मदत करणं हे पण बरोबर आहे. काका, रे माझे तेच इंटेन्शन्स होते ना. आणि तुझे इंटेन्शन चांगलेच आहेत रे, चांगलेच होते. पण म्हणून मारणं, मारामारी करणं हे बरोबर नाही रे. सो प्लीज नेक्स्ट टाइम ही काळजी घे. म्हणजे कोणाचं चांगलं कर, पण ते करताना कोणाचं वाईट होता कामा नये. वेद, हा खरंच तुझा अभिमान आहे. आणि तू सहसा चुकणार नाहीस याची खात्री आहे मला. पण यापुढे कायदा हातात घ्यायचा नाही.